या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाह पेठ सोलापूर। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे एक प्रकारे वादळ आले। या वादळात अनेक मोठे पक्ष उडून गेल्याचे पाहायला मिळाले। त्यामध्ये मुस्लिम बहुल भागात MIM टिकला असला तरी या निवडणुकीत शिवसेनेने आपले अस्तित्व टिकवण्यात यश मिळवले आहे। जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी आपल्या पॅनल मधील 3 सहकारी निवडून आणले। त्यांच्यापूर्वी प्रभाग 16 मध्ये प्रियदर्शन साठे यांच्या रूपात शिवसेनेचा पहिला नगरसेवक मिळाला। त्यामध्ये प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांचे संपूर्ण श्रेय होते। सोलापूरच्या महानगरपालिका निवडणुकीत अनेक लढतींमध्ये सर्वांचे लक्ष लागले होते, मात्र अशीच एक लढत प्रभाग क्रमांक 3 मध्ये झाली। भारतीय जनता पार्टीतील गटबाजीचा फटका बसलेल्या आणि यापूर्वी सोलापूर महानगरपालिकेमध्ये भाजपचा चेहरा आणि भाजपला जिवंत ठेवणारे सुरेश पाटील आणि जगदीश पाटील या दोन्ही पाटलांना भाजपने यंदा डावलले। जगदीश पाटलांच्या डोळ्यात अश्रू आले, परंतु अण्णांनी मात्र जगदीश पाटलाला रडायचे नाही लढायचे असा सल्ला दिला आणि त्या जखमी टायगरने आपल्या हातात शिवसेनेचे धनुष्यबाण उचलले। सुरुवातीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या हत्या कुमुद अंकारम या पॅनल मध्ये असल्याने पॅनल स्ट्रॉंग मानले जात होते, परंतु उमेदवारी अर्ज काढण्याच्या शेवटच्या क्षणी त्यांनी आपला अर्ज काढून प्रभाग 3 मधील शिवसेनेच्या पॅनलला जोरदार धक्का दिला। हार मानेव सुरेश अण्णा कैसा। सुरेश पाटलांचा भाग हा भाजपचा बालेकिल्ला। त्यांनी या भागात खऱ्या अर्थाने भाजप वाढवली, रुजवली आणि जिवंत ठेवली। पण यंदा कमळ नव्हते तर धनुष्यबाण होता। विरोधात भारतीय जनता पार्टी मधील चॉकलेट बॉय समजले जाणारे संजय कोळी होते। संजय कोळी पाठीमागे आमदार विजय देशमुख यांचा मोठा सपोर्ट। पण या निवडणुकीत अण्णांनी तगडी लढत दिली। केवळ 19 मतांच्या फरकाने सुरेश पाटील यांना पराभूत व्हावे लागले। त्यांनी भाजपच्या संजय कोळी यांना चांगलेच ताणले, त्यामुळे संजू काठावर पास झाले। दुसरीकडे अमोल शिंदे यांनी या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला, त्यामुळे शिवसेनेचे वर्चस्व सिद्ध झाले। पण सुरेश पाटलांनी दिलेली लढत ही कायम लक्षात राहणारी आहे। भाजपच्या या बदलात सुद्धा टिकणारा शिवसेनेचा दुसरा टायगर अजूनही जिवंत आहे, अशी चर्चा आता सोलापुरात रंगत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।